म्हणू नका, 2 म्हणू नका, 3 म्हणू नका, 4 पदार्थ केलेले आहेत रक्षाबंधन विशेष. घरामध्ये जर खादाड बोके असतील ना, तर त्यांना या सगळ्या डिश करून खाऊ घाला आणि तुम्ही स्वतःही खा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त असे पदार्थ आहेत, 4 पदार्थ आहेत. काय सांगू काय लागतात. चला पटकन रेसिपी सुरू करते, पण सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त आता चटपटीत असा कोथिंबीर पुलाव करूयात. तर त्याकरता कोथिंबीरचं वाटण लावूयात. तर सगळ्यात आधी फुटाणी डाळ ही मिक्सरला फिरवून घेऊयात. फुटाणी डाळीमुळे या कोथिंबीरच्या चटणीला एकसंधपणा छान येतो. यामध्ये लसूण पाकळ्या 2, हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे, कोथिंबीर खूप सारी, थोडी मी नंतर वाढीव घालणार आहे, काळं मीठ, चाट मसाला आणि बर्फाचे तुकडे, म्हणजे कोथिंबीरीचा रंग आहे तसा राहतो. आता हे छान बारीक करून घेऊया. चटणी तयार आहे. वाह, बघा बहारदार झाली, टेक्स्चर परफेक्ट आलंय आणि रंग जबरदस्त. चला आता चमचाभर साजूक तूप गरम करूया. तुपाच्या फोडणीतला हा पुलाव खूप छान लागतो चवीला. आता यामध्ये काजू तळून घेऊयात. काजूच्या ऐवजी शेंगदाणे वगैरे वापरले तरी काही हरकत नाही. मस्त खरपूस बदामी रंगावर काजू तळून घेऊयात. चला, काजू छान तळून झाला. हा काढायचा बाजूला. आता यातच थोडा कांदा पण तळून घेऊयात. सुकवलेला कांदा आहे, त्यामुळे तो लगोलग टाकला की लगोलग तळून निघतो. बघा हे बघा, हे बघा मस्त असा खरपूस होतो. माझ्याकडे कायम असतो हा कांदा. हातात तळलेला कांदा देखील काढूया. आता यामध्येच जिरं, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग छान अशी खमंग तुपाची फोडणी घेऊन करून घ्यायची. तमालपत्र देखील घालायचं आणि धणे जिरे पूड. आता गॅस बंद करते. हे मिसळून घेऊयात, म्हणजे ही धणे जिरे पूड करपणार नाही. आता यामध्ये हे कोथिंबीरीचं वाटण लावायचं, मिसळायचं. आहा हा, थोडस मीठही लावूयात. वा, हे वाटण आहे ना, मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं. काय ठसका उधळतो तुम्हाला सांगते, आणि ठसकेबाज हा पुलाव होतो. बाकी इतर काही घालायचं गरज नाहीये. खडे मसाल्यांमधून त्यामध्ये गरम मसाल्याचा अंश घातला जातो आणि मिरची भरपूर घातली आहे वाटण लावताना, त्यामुळे इतर काहीच गरज नाही. आता हे बघा, चटणी छान परतून घेतली. परतून घेणं गरजेचं आहे, कारण आलं लसूण आहे, त्याचा कच्चा स्वाद आहे तो पूर्ण निघून गेला पाहिजे. आता यामध्ये शिजवलेला भात, मी अख्खा बासमती घेते, कुठलाही भात वापरला तरी काही हरकत नाही. वा, आता हा पुलाव चटणीमध्ये चांगला मिसळून घ्यायचा. वा वा वा, बहारदार. हा 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 हा, हा कोथिंबीर पुलाव तयार आहे. एकदम अफलातून होता हे प्रकरण. नक्की करून बघा, म्हणजे चव तर इतकी बहारदार येते, रंग कमाल येतो आणि जबरदस्त दिसतो. गरम गरम असा हा कोथिंबीर चटणी पुलाव, त्यावर तळलेला कुरकुरीत कांदा, काजू. जर तुम्ही नैवेद्याला कांदा नसाल वापरत, नका वापरू, एरवी तेरवी करून खाऊ शकता, पण भन्नाट होतो. चला आता जरा वेगळ्या पद्धतीने नारळी भात करूयात.
2-3 चमचे. साजूक तुपामध्ये दालचिनीचा तुकडा, वेलदोडा 2 आणि 4-5 लवंग. खडा मसाला अगदी आवर्जून घाला. आता हा मसाला तुपावर हलका घोळवायचा. तर यामध्ये ओल्या नारळाचं खाव, या फोडणीचा ना खमंग सुवास तरवळतो पुलावमध्ये, त्यामुळे हे घाला मस्ट. आता ओला नारळ मिसळायचा. जितका नारळ आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात साखर घालायची. हे पुन्हा मिसळून घेऊया. साखर विरघळवून घ्यायची आपल्याला पूर्ण नारळामध्ये. यामध्ये सुकामेवा देखील घालूया. चला आता हे बघा, नारळामध्ये साखर चांगली एकजीव झाली आहे. आता यामध्ये शिजवलेला भात घालूया. यासोबतच केशरचं पाणी. हे रंग छान येतो, चवही छान येते. केशरचं दूध घातलं तरी काही हरकत नाही. आणि वेलदोड्याची पूड. हे मिसळूया. वा, बघा काय सुरेख रंग आला. अगदी हलकासा केसरी रंग या भातामध्ये उतरला. वा, रसरशीत असा नारळी भात तयार आहे. साखरेऐवजी इथे गुळ वापरला तरी काही हरकत नाही. चला, तर सगळ्यात आधी आपल्याला मसाला करायचा, तर त्याकरता चमचाभर तेल. बरं, हे ऑइल जर आपलंच आहे, madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. आता यामध्ये कांदा हलकासा अगदी बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा पटकन भाजून व्हावा म्हणून अगदी चिमूटभर मीठ मिसळूया. हा जो ग्रेव्हीचा बेस आपण तयार करतो, हा तुम्ही कुठल्याही नॉर्थ इंडियन स्टाईल ग्रेव्हीसाठी वापरू शकता. जसं की पनीर मसाला आहे, बटर पनीर मसाला आहे, व्हेज कोल्हापुरी आहे. एकच बेस करून ठेवला की असे वेगवेगळे व्हेरिएशन करू शकता. कांदा छान बदामी रंगावर भाजून झाला. हे बघा, खूप रंग बदलायचा नाही, करपवायचं नाही, हा असाच बदामी रंगावर भाजायचा. आता यामध्ये घालूयात 2 टोमॅटो. 4 कांदे घेतले तर इथे 2 टोमॅटो घ्यायचे. आणि यासोबतच 5-6 काजू देखील घालायचे. यामुळे हे आपण जी ग्रेव्ही करतोय ना, त्याला एकसंधपणा छान येतो. आता हे टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवते. एक 4-5 मिनिटात होऊन जाते. कांदा टोमॅटो एकजीव झाले. टोमॅटो असं मऊ झालं पाहिजे. आता गॅस बंद करते. मस्त. आता हे मिश्रण हलकं थंड करून घेऊया. चला, इथे भाजलेलं कांदा टोमॅटो काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता हे मिक्सरला छान फिरवून घेऊया. हे बघा, छान असं एकदम स्मूथ वाटून घ्यायचं. चला, आता काजू मसाला करण्याकरता घेऊयात. इथे तेल गरम करायला ठेवलंय. यामध्ये अर्थातच सगळ्यात आधी काजू तळून घ्यायचे. काजू जरी असला तरी बदामी रंगावर तळून घ्यायचा, खुटखुटीत एकदम. हे बघा, काय सुंदर तळला गेलाय काजू. हे तळलेले काजू काढून बाजूला ठेवूया. आणि याच तव्यामध्ये हे जे वाटण आपण तयार केले हे घालूया. वाटण करत असताना पाण्याचा अजिबात वापर केला नाही. टोमॅटो आणि कांद्यामध्ये जितकं पाणी असतं ना, त्यामध्ये हे छान वाटून तयार होतं. चला, आता हे वाटण सगळं काढून घेतलं. यामध्ये चमचाभर आलं लसूण पेस्टही घालायची. हे व्यवस्थित मिसळूया. आणि हे वाटण किमान 5 मिनिटं तरी चांगलं असं परतून घ्यायचं. चला, आता हे छान परतून झालं. हे बघा, यातलं पाण्याचा अंश बऱ्यापैकी निघून गेलाय. आता यामध्ये घालूयात किचन किंग मसाला.
धनेपूड, 1 चमचा किचन किंग मसाला, 1.5 चमचा धनेपूड आणि आपली मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. याने ना भाजीला रंग खूप सुरेख येतो आणि त्या पदार्थाची चवही बदलत नाही आणि तिखट जाळ अजिबात होत नाही. 2 चमचे बॅडगी मिरची पावडर मिसळूया. चवीपुरतं मीठही घालूया. मस्त काय कमाल रंग आलाय बघा आणि सुवासही मस्त दरवळतो. चला आता यामध्ये गरम गरम मसाला आहे तर गरम गरम पाणी, ज्या तव्यामध्ये भाज्या परतून घेतल्या होत्या त्याच तव्यात पाणी गरम केलं. बरेच जण विचारतात पाण्याचा तुझा रंग असा का दिसतो, तर अशी भांडी वापरली ना की त्या भांड्याचा रंग त्या पाण्यात उतरतो आणि मग तो रंग तसा दिसायला सुरुवात होते. मिसळायचं. आता यावर 1 चमचाभर बटर घालूयात. नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. आता कसुरी मेथी घालूया. जरा बऱ्यापैकी घालायची. त्याचा रंग आणि स्वाद छान उतरतो, दिसायला पण छान दिसते मसाल्यामध्ये कसुरी मेथी. आता हे मिसळायचं. 5 मिनिटं हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा. रंग इतका कमाल आला आणि टेक्स्चर आहे ना असं मखमली आलंय बघा. हॉटेलमध्ये मिळतात की नाही मसाल्याची ग्रेव्ही, अगदी तसं. आहा हा काय कमाल दिसतंय बघा. सुरेख रंग आलाय, टेक्स्चर बहारदार आलाय. आता यावर हे जे काजू आपण तळून घेतले हे काजू सगळे घालायचे. वाह, तर काजू मिसळात हे बघा तेलाचा तवंग पण मस्त आलाय वर ग्रेव्हीवर. इथपर्यंत ही शिजली पाहिजे, असा तवंगवर उभारून येईपर्यंत. पण बघा छान दिसते की नाही, अगदी हॉटेलमध्ये मिळते तसंच रंग रूप आणि टेक्स्चर आलंय. वाह. चला काजू मसाला तयार आहे. आता कुरकुरीत भजी झाली पाहिजे की नाही, तर कोबी आहे. कोबी आपण चिरणार नाही आहोत, मग काय करणार दाखवते. हे स्लायसर असतो बटाटा वेफर्स करायचा, हा घ्यायचा. जर तुम्हाला सुरीने जमत नसेल तर असं किसणीने करूच शकता. चला इथे कोबी छान असा मस्त श्रेड करून झालाय. कमाल, म्हणजे किसणीने ना अगदी एकसारखा केसासारखा होतो. आता यामध्ये कोथिंबीर, नैवेद्याला तुम्ही कांदा खात असाल तर उभा चिरलेला कांदा जरी घातला तरी काही हरकत नाही. आता यावर थोडंसं मीठ घालूयात. हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या अशा स्लाइस करून घेतल्या. आता हे मिसळायचं. ज्या प्रकारे कांदा भजी करताना आपण मिश्रण 10 मिनिटं ठेवतो तसंच हे हलकंसं पाणी सुटण्यासाठी 10-15 मिनिटं बाजूला ठेवत. मस्त दिसतंय, पण असंच आहे ना, इतकं सॅलड म्हणून ह्याला पण बहारदार झालंय. आहा. चला आता इथे कोबी हे बघा छान ओलसर झालाय, मस्त पाणी सुटलंय त्याला. आता यामध्ये अर्धा कप बेसन, सध्या अर्धा कप टाकते आणि मग लागलं तर मग वाढीव घालेल. यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, यामुळे भजी आहे ना मस्त कुरकुरीत व्हायला मदत होते. आता हे साळायचं. आता यामध्ये हळद, चिमूटभर खायचा सोडा. सोडा नाही घातला तरी ही भजी तितकीच रुचकर होतात. थोडंसं
लाल तिखट, ओवा. आता हे कालवून घ्यायचं. आणि कोबीच्या अंगच्या पाण्यातच हे जिरवून घ्यायचं पीठ. चला, हे पीठ तयार आहे. उरलेला अर्धा कप बेसन पण मी लावलं. आणि हे बघा, हे असं छान असं घट्टसर झालं पाहिजे, पाणीदार नाही झालं पाहिजे. हे असं कोबी वेगळा 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 सुटला गेला पाहिजे. चला, आता भाजी तळूयात. मी ना असे छोटे गोल गोल गोळे करून घेतले, दिसायला खूप गोड दिसतात असं केलं की. आता हा गोळा असाच उचलायचा आणि तेलामध्ये सोडून द्यायचा. हे असं करून ठेवलं ना की भजी एकतर आतमध्ये पोकळ होतात, दुसरी गोष्ट त्याचा आकारही दिसायला खूप वेगळा दिसतो. हे बघा, हे आतमध्ये पोकळ ठेवलंय मी. चला, आता ही भजी खरपूस होईपर्यंत छान तळून घ्यायची. आणि तुम्हाला हवं असेल तर ही भजी पसरवणे ना, खेकडा कांदा भजी कशी करतो अगदी तशी सोडली तरी काही हरकत नाही. खरपूस अशी भजी तळून झाली. कमाल दिसतात बघा. रंग तर बघा किती अफलातून आलाय. आणि टेक्स्चर, आहा, हे मी तुम्हाला म्हणाले की नाही, आतून पोकळ राहतात, खाताना इतके बहारदार लागतात या. चला, काढते. चला, याच प्रकारे सगळ्या भाजी तळून घेते. बघा, बोलता बोलता आपण इथे 4 पदार्थ केले देखील. काजू मसाला, त्याचबरोबर नारळी भात झालेला आहे आपला, कोथिंबीर पुलाव तयार आहे आणि गरम गरम कुरकुरीत अशी कोबीची भजी देखील तयार आहे. मग वाट कसली बघताय? करून बघा. तुमच्याकडे भाऊ तुमचे खादाड बोके असतील तर त्यांच्याकरता आणि घरातल्या इतर बोक्यांकरता हे 4ही पदार्थ करून बघा. कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.